गुड मॉर्निंग गाईज. तर माझी अंघोळ झाली आज. हेअर वॉश केला मी. खूप जास्त थंडी वाजतीये. कॉलेजला जायचं आता प्रॅक्टिस साठी. हाय. कुछ नाही. तर आता म्हटलं बिस्किट खावा ओरिओ सकाळी. तर आता जस्ट आंघोळ वगैरे केली. मस्त म्हटलं थोड्या वेळ उन्हात बसावं, खूप थंडी वाजलीये. तर आता मस्त उन्हात बसून बिस्किट खाते ओरिओ आणि थोड्या वेळात आवरून निघते कॉलेजला. मी झालेली आहे आता रेडी आणि चालली कॉलेजला. आणि आज चष्मा नाही लावला मी, कारण काल डॉक्टरकडे गेले आणि तसंच विवेकच्या शॉप वरती गेले होते, तर माझा चष्मा तिथंच राहिलाय वाटतं. आणि आता चष्मा तुम्हाला सांगता सांगता एक राहिलं. माझा एक रुमाल आहे, त्यावरती मी ते डॉक्टरनी मला काल एक असं वाफ घेण्यासाठी काहीतरी गोळी दिलेली, तो रुमाल हॉस्टेललाच राहिला आणि गोळ्या औषध पण हॉस्टेललाच राहिल्या. आता त्या घेऊन येते. आता तुम्ही म्हणशाल हिचा चष्मा तर विसरला होता, मग हा कुठून आला? तर काय झालं, माझ्या मेडिसिन ज्या स्वेटर मध्ये होत्या ना, स्वेटरच्या खिशात मी मेडिसिन माझ्या ठेवलेल्या होत्या. तर मग मी त्या मेडिसिन आणायला गेले ना, तर त्या खिशामध्येच माझा चष्मा होता आणि मला आठवलं की मी रात्री काढून ठेवला तो रूम वर आल्यानंतर. मी विसरलेच होते. तर आता चष्मा मेडिसिन घेतलाय आणि मला कॉलेजला ऑलरेडी खूप जास्त उशीर झालेला आहे जायला. तर फास्ट फास्ट जावं लागलं, नाही तर सर खूप चिडतील. तर भेटू कॉलेजला गेल्यानंतर. तर कॉलेजला गेल्यानंतर आमची प्रॅक्टिस चालू झाली होती. सर कॅरेक्टरचा रोल नेमकं कसा आहे ते कसे सांगतायत बघा एकदम. सरांची ॲक्टिंग खूपच भारी, एकदम ओजी. सरांची एवढी भारी ॲक्टिंग बघून आम्ही सगळे एवढे हसत होतो ना, म्हणजे खूप सिरियसली घ्यायचं होतं, पण सर एवढीच भारी ॲक्टिंग करत होते ना, डायरेक्टली कॅरेक्टरमध्ये जाऊन तर खूप जास्त हसू येत होतं. आणि आमची आजची प्रॅक्टिस विदाऊट सेट होती, तुम्ही बघू शकता. सरांची ॲक्टिंग बघून आम्ही सगळे बघा कसे हसतोय, पुढे बघा. समजलं का तू ते हे कर ना मस्त लग्नानंतर बोलली का मग माझी का गेली का पण सर कमरेचा पट्टा असणारा एक माणसं तसं नाही बसत. बस काय होत नाही असं असं पर टीव्हीत घुसलं सारखं कर. अगं मी पैशाचं नाहीच आहे. मग वय तिकडे असं आलं पाहिजे. तर गाईज, अंजलीने केली 450 रुपयाची बिर्याणी ऑर्डर. आणि तिचं किती गपागप खाणं चालू आहे ते पण बघा. सोबत बघा एवढं सगळी सामग्री आहे या खायला. इथं तारक मेहता चालू आहे आणि आता ती बिर्याणी आम्ही खातोय. आम्ही बिर्याणी वगैरे खाल्ली बर का. नंतर अंजली म्हणे की चला आता आपण थोडीशी चक्कर मारू. तर मग आम्ही आलो होतो हॉस्टेलच्या बाहेर आमच्या कॉलनीमध्ये. तर आता मस्त एवढं थंडगार हवेमध्ये नाही का दोघी चक्कर मारतोय. त्याच्यामध्ये माझा आवाज गेलाय डायरेक्टली. मला सर्दी झाली तो विषय वेगळा, तरी पण मला तुम्ही म्हणाल काही अक्कल आहे का? आईस्क्रीम खा वाटते मॅडम. तर आता आम्ही फिरतोय. अंजली डायरेक्ट जादू झालेली आहे. जादू बघू शकता. आता इथं अंधार आला आणि तुम्हाला काही दिसत नसेल, पण आम्हाला ऍडजस्ट करून घ्या बर का. आता आम्ही थोड्याच वेळात उजेडात येऊ. इथं घर एवढी सुंदर सुंदर आहे ना, तर आम्ही आमच्या फ्युचरची प्लॅन करतोय की आम्ही खूप मोठे झालो, खूप मोठे जॉबला लागलो ना,
तर आम्ही अशी घर बांधू आमच्या डायरेक्ट काचेचा बंगला. काचेचा नाही सिमेंटचा. रांजेरीचा माझा प्लॅन झाला मस्त जॉबला वगैरे लागू छान काम करून अशी घर बांध त्यांच्याच इच्छा बाहेर. अंजली तू कधी बांधणार आहे मग घर? मी का नवरा पैसे पाहिजे. ती म्हणते नवरा पैसे आला पाहणार ती म्हणजे नाही का तिला आयतं साहित्य भेटून जाईल काचीचा बंगला पैशावाला नवरा पाहिलं तर. बरं आणि नाही का ह्या बघा कशा डब्बे घेऊन आल्या. आता मी आलेले आमचा बॉल ना त्या वरच डायरेक्ट ना फोडून तोडून फेकून दिला बर का. म्हणून मी आज एवढा हलका बोलवतो काय? हलका म्हणजे बाई त्यानं डायरेक्ट असा मारला बॅटीनं डायरेक्ट फोडून टाकला. मी त्याच्याकडून घेणार आहे बॉल घेणार आहे मी त्याच्याकडून. बर मी हे आपण व्हायरल करू हा ब्लॉग. त्यांच्या खिलाफ आपण मोर्चा काढू. जोपर्यंत मला नाही बॉल भेटत नाही ना तोपर्यंत मी मागे येणार नाही. ठीक आहे आपण त्यांच्यासाठी मोर्चा काढू. तू काही टेन्शन नको घेऊ. आंदोलन करू आपण. हा ब्लॉग लवकरच मिलियनच्या व्ह्यूज मध्ये तुला दिसल आणि तेवढी मिलियन पब्लिक तुझ सोबत येईल. तुला न्याय देईल ते लोक. माझ्या सोबत आहे. तुला न्याय देईल ते लोक. हो तू रडू नको. हा तू काळजी करू नको. भेटलाच पाहिजे. ओके तर निकीच्या सोबत आज लय मोठी घटना घडली. म्हणजे मी तर म्हणते ऐकून खूपच आताच्या इतिहासामध्ये घडली नसेल एवढी मोठी घटना घडली ती सोबत. हा तर लय दुःखद घटना घडली. म्हणजे अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी मावत नाही. पण आता काय सांगू मी. तर तिला न्याय द्या. तिला मोर्चा काढू आपण आणि नाही का आंदोलन काढू आणि तिला बॉल वापस देऊ आपण. तिचा चेंडू 20 वाला 20 वाला होता चेंडू. अरे बाप ते कितीचा बी असो पण ते चेंडू लय भारी होता. इथं सापडला होता मला ते कॉलनीत. मी जस्ट आले मला तो दिसला माझ्या समोर. बरं हिला लवकर न्याय द्या. हिला 20 वाला चेंडू घेऊन द्या. मला दिसला तो किती दिवस सांभाळून ठेवला आज झालं का नाही. आणि आज तो बॉल गुड डिस्कशन. नेक्स्ट क्रिकेटर तूच आहे का? येस पोज घे स्मृती मंदानाच्या जागी मला जायचंय. हा पोज दाखव मग तुझी एकदा आपल्याला लोक चीट करते. दाखवायला. चीट करते लोक नको. अच्छा ही तुझी प्रोफाईल असणार आहे का? येस ठीक आहे लोक तुला असे ओळखतील म्हणजे. दिस इज माय शॉट. ओके शॉट. हे अंजे बघा या अंजलीला काही लाजच नाहीये. नुसता बावळटपणा करती. इग्नोर करा तिला. बसलं भेंडे. निकी जेवली का? मी बिर्याणी खाऊन आले यार. कशाची? तुला खाऊन घ्यायची. बिर्याणी कशाची राहते का? 3 टाईप राहते. मटन अंडा बिर्याणी मिक्स व्हेज बिर्याणी खाल्ली. बिर्याणीच खाल्ली. कुठली खाल्ली? तुला एवढी मारण बघा गायजी म्हणती कधी चिकन कधी म्हणती बोकड्या. चिकन. आणि आपण नाही का आम्ही नाही का जैन लोकांच्या कॉलनी मध्ये उभा आहे. लक्षच नाही आम्हाला. आणि नाही का आमचं हे हॉस्टेल आहे ना तर हे जैन लोकांचं आहे. ही पूर्ण कॉलनी जैन लोकांची आहे ना. आम्ही इथं मटन चिकन करू लागलो म्हणजे आम्हाला अक्कल नाहीये आता. बघा तुम्ही आमच्या बॅगी काढून फेकतील लोक. आपल्याला उचलून फेकतील आणि आम्हाला पण उचलून फेकतील. आणि आम्ही चिकन मटन ओढू राहिलो. अरे काय तू खाऊन. पण मी माझ्यामध्ये एवढी कॅपॅसिटी आहे की मी अंजलीचं मन कधीच दुखू शकत नाही. का बरं काय झालं नेमकं? 400 रुपयाची बिर्याणी वाया गेली. अगं माझ्या लक्षात नव्हतं ग तिने बिर्याणी ऑर्डर केली पण मी तरी बाहेरून बिर्याणी खाऊन आले. बळजबरी खाल्ली माहिती किती नाही मी मला आता आता हे नाही म्हणून मग आता तू मग थोडी नाही, ठेवली. मी खाऊ शकते तू टेन्शन नको घेऊ. मी कसं तरी त्याला बरं पीस खाऊ शकते का मी. भात दे खाय. भात जे कमी गॅरंटी प्रेरणा लावून भात करू आपण ट्राय जसं जमलं तसं. मी आता निकी चालली रूम मध्ये चालली ना. हो अंजली मी मारतो चक्रा. ग चक्र नखरा भेटू मग रूम मध्ये आपण. ओके बाय. बाय चले चलो. ओके गाईज वी आर डन फॉर द डे. गाईज ओके गाईज गाईज अँड मशीज.
तर अशा प्रकारे माझा आजचा दिवस गेला. काय बघती गय? अंजली मला बोलूच देत नाही. अंजली मला बोलूच देत नाही, पण मी तिला इग्नोर करून बोलणार आहे. आवाजात जास्त बसलाय जातात. हा ना ग. तर अशा प्रकारे माझा आजचा दिवस गेला. आणि काय बोलायचं होतं मला, या अंजलीमुळे मी सगळं विसरून जाते. नाही नको. तर अशा प्रकारे माझा आजचा दिवस गेला. अंजलींनी चक्रा मारून रूम मध्ये आलो. मी आता मेडिसिन्स वगैरे घेतल्या. हे बघा, आता मेडिसिन्स वगैरे घेतल्या. आता मी आराम करते. आणि मला आज लवकर झोपायचंय, कारण उद्या माझा प्रयोग आहे, नाटक आहे उद्या माझं. त्यासाठी मला उद्या लवकर कॉलेजला जायचंय. आणि तर मी आता लवकर झोपते. नाही, पहिले ब्लॉग एडिट करते, मग लवकर झोपते. सर्वांना गुड नाईट.